वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र। आज आपण चमचमीत अशी गावरान पद्धतीची भरली वांगी बनवणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेचच वांगी आपण चिरायला घेणार आहोत। या पद्धतीने पाण्यामध्ये जर मीठ घालून त्यात वांगी टाकली तर वांगी ही काळी पडणार नाहीत। यासाठी आता सर्व वांगी अशी चिरून घ्यायची आहेत। आतमध्ये चेक करायचं, अळी वगैरे असते बरेचदा। संपूर्ण वांगे इथे चिरून घेतल्यानंतर लगेचच आपण साधा सोपं असं वांग्यासाठी लागणारं वाटण किंवा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 वस्तूंचाच वापर केलेला आहे आणि सकाळच्या कितीही घाई गडबडीत तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार करू शकता। यासाठी लागणारं वाटण इथे तयार करून घ्यायचं। धने असे लालसर भाजून घ्यायचे, त्यासोबत शेंगदाणे, किसलेलं खोबरं हे देखील लालसर रंगावरती भाजून घ्यायचं। मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्यावरती कोथिंबीर, त्यासोबत काही लसूण पाकळ्या देखील घालायच्या। आता हे वाटण असं बारीकसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही किंवा जास्त जाड असं देखील नाही। या पद्धतीचं वाटण वाटून तयार आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे। लाल मिरची पावडर, रोजच्या वापरातील तिखट गरम मसाला, त्यासोबत काळा मसाला, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ आणि धना पावडर घालायचं। छान आता हे एकजीव असं करून घ्यायचं, हाताने मिक्स करायचं। त्यानंतर आपण जे चिरलेले वांगे होते त्यामध्ये हा छान गच्चा असा भरून घ्यायचा आहे मसाला। या पद्धतीने वांग कराल तर नक्कीच सर्वांना आवडेल। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल, या चॅनलवरती ही रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, ह्यामुळे तुम्हाला साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। आता संपूर्ण वाटण हे असं यामध्ये गच्च असं भरून घेतलं आणि त्यासोबत शिल्लक राहिलेलं वाटण आहे त्याचा देखील आपण वापर करणार आहोत। आता तेलामध्ये हे वांगे असेच 3-4 मिनिटांसाठी आपण परतवून घेणार आहोत। वांगं थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत, ज्यामुळे वांग्याला अगदी छान चव येते। एकत्रच तुम्ही पाणी जर घातलं तर हा मसाला वेगळा होतो आणि पाहिजे तशी चव याची येत नाही। त्यासाठी भरली वांगे सुरुवातीला तेलामध्ये छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। इथे बघा, नंतर त्याच तेलामध्ये राहिलेले आपण मसाले घालणार आहोत। आता हे सुरुवातीला मध्यम आकाराचे 2 कांदे इथं बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे। आता कांदा छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा। त्यामध्ये लसूण असा ठेचून घातलेला आहे। लसणाची पेस्ट न घालता ताजा लसूण ठेचून घातल्यावरती भाजीला चव खूप छान येते। लसूण छान परतून झाल्यानंतर थोडीशी जिरं घालायची। सुरुवातीला जर जिरं घातलं तर तेल जास्त गरम होतं, त्यासाठी हे नंतर जिरं घातलेले आहेत। आता मस्तपैकी हे परतल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा। तो देखील छान असा परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत। त्यानंतर जे आपलं सुके मसाले आपण भरलेला राहिलेला होता आपल्या वांग्यामधला तो यामध्ये घालायचा। 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आणि नंतर जे भाजलेले वांगे होते ते घालायचे। गरजेनुसार पाणी घालायचं। पाण्याचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता। तुम्हाला जास्त पातळसर अशी भाजी हवी असेल तर जास्त पाणी घाला आणि झाकून 4 ते 5 मिनिटांसाठी वांगी आपल्याला शिजवून घ्यायची। इथे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि त्यासोबत यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची। मस्त अशी चमचमीत गावरान पद्धतीची वांगी बनवून तयार झालेली आहे। या पद्धतीने ट्राय कराल तर नक्कीच सर्वांना आवडेल आणि साधी सोपी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते।